माझ्या कोर्टामध्ये 5, 10, 15, 20, 25 वर्ष प्रलंबित सरकारी किंवा कायद्यातला शब्द आहे पेंडिंग अशा माझ्या कोर्टातल्या केसेस सुमारे 2300 होत्या। घटनात्मक यंत्रणा आपलं कर्तव्य करण्यात जेवढ्या प्रमाणात कमी पडणार तेवढ्या प्रमाणात घटना बाह्य यंत्रणांची शक्ती वाढते। प्रांताधिकाऱ्याला सरकारने आखून दिलेलं उद्दिष्ट होतं की तू महिना किमान 15 केसेसचे तू निकाल लावले पाहिजेस। 15, 20, 25 वर्ष प्रलंबित केसेस माझ्या कोर्टात आहेत। त्याची निर्गती किंवा निपटारा असे दोन शासकीय शब्द ते करायला मी जर काहीतरी करायला सुरुवात केली तरी आधी त्या 25 वर्षापूर्वीच्या मग 24, 23, 22 करत मी या महिन्यात दाखल झालेल्या केसेसवर केव्हा येणार आहे? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। प्रशासन चालवताना मूळची जी राज्यघटना, कायदे, विविध सरकारी नियम, विविध विभागांची आखणी तर बरोबर त्याच्या अंतर्गत राहून प्रशासन चालवायचं। पण ते केवळ कालचा दिवस आज आणि आजचा उद्या असं त्याला म्हणतात दिवस ढकलणे किंवा प्रशासनाच्या भाषेतला दुसरा आणखी एक फार अर्थपूर्ण आणि मनावर घेतला तर काहीसा बोचरा शब्द आहे फाईल पुशर्स, की अनेक अधिकारी हे फक्त फाईल पुशर्स म्हणजे हाताखालनं फाईल तयार होऊन येते ती त्यांच्यापर्यंत येते, हाताखालच्यांनी काहीतरी विशिष्ट पद्धतीने म्हणलेलं असतं म्हणून ते त्याच्यावर कोंबडा करतात। हा आणखी एक सरकारी टिपिकल शब्द कोंबडा करणे म्हणजे सही। ती सुद्धा दुर्दैवाने तर काही अधिकारी काही वेळा असे बसलेले असतात, हाताखालचा माणूस फाईल घेऊन येतो, हा कशाची फाईल आहे? अमुक अमुकची आहे। काय गायकवाडराव साहेब करू का सही? म्हणतो गायकवाडराव साहेब सांगतो करा सही, मग हा आपला तिथं कोंबडा करतो। खरं म्हणजे अधिकाऱ्याकडनं अपेक्षित आहे ॲप्लिकेशन ऑफ माइंड, की समोर येणाऱ्या विषयाला तुझं अभ्यास करून नीट स्वतंत्र बुद्धी वापरून एकदा तू त्याच्यावर सही करणे याचा अर्थ आता त्या निर्णयाची जबाबदारी तुझी आहे। केवळ हाताखालच्यांनी त्याला सुद्धा छान शब्द रंगवून आणणे, की फाईल रंगवून आणणे। प्रशासन चालवताना अशा ज्या वेगवेगळ्या शब्दरचनाही छान रूढ होतात ना, अशातली एक की हाताखालच्यांनी काहीतरी फाईल रंगवून आणली आहे, तू बसलायस तिथे पाय पसरून, हां गायकवाडराव साहेब काय फाईल? अमुक अमुक काय करू करू कसं? तो हाताखालच्या गायकवाडराव साहेब म्हणतो का रसई आणि मग हा उठून तिकडं कोंबडा करतोय। काय लायकीचा म्हणायचा अशा अधिकाऱ्याला? अधिकारी पदावर बसण्याचा अर्थ आहे की आता त्या फाईलीला तू जबाबदार आहेस आणि जर तुझी एकदा सही केली तर ती काही केवळ अहो मी तरी काय करणार, हाताखालच्यांनी ती फाईल तशी रंगवून आणली मी त्यानुसार तसं नाही। तुझं काम आहे नीट वाचन कर, नीट अभ्यास कर, हवं असलं तुला तर प्रश्न उपस्थित कर, हवं असलं तर हाताखालच्यांकडनं आणखी होमवर्क त्या फाईलचा काय तो तू करून घे। दुर्दैवाने काही वेळा काही अधिकारी होतात फाईल पुशर्स। माझा मनाशी निश्चय होता की आपल्याला तिकडे प्रशासनात असा नुसता आला दिवस काढला, दिवस ढकलले, आजचा उद्यावर फाईली पण ढकलल्या, असा काय आपल्याला फाईल पुशर लायकीचा अधिकारी व्हायचं नाहीये। आपल्याला ती पूर्ण प्रशासकीय व्यवस्था समजावून घेऊन आणि नीट राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत पण आपल्याला प्रशासन व्यवस्थेमध्ये चांगले बदल कसे घडवून आणता येतील, की हे प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकांची कामं वेळच्या वेळी करणारं, स्वच्छ अर्थातच की त्याच्यामध्ये टेबलच्या वरनं खालनं वगैरे लफडी नाही, कायदा राज्यघटना नियम याच्यात हे तुमचं असं काम हे वेळच्या वेळी केलं ते वेळच्या वेळी होणे, ते नागरिकाला 50 वेळा चक्रा माराव्या लागता कामा नये। ज्याला मी मागच्या एका गोष्टीमध्ये 16 सोमवारचं व्रत नाव दिलं होतं, की नागरिकांकडनं असं 16 सोमवारचं व्रत करून घेणारं प्रशासन नाही। शिवाय जे लोकांना अधिक
उत्तरदायी आहे असं माझं सर्व रोजचं काम करतानाही सतत असं चिंतन असो, त्यासाठीचं वाचन असो, त्यासाठी शिवाय करण्याचा जो विविध कायदे कानून यांचा सातत्याने चालणारा अभ्यास, खरं म्हणजे हे असं करणे आणि प्रशासन असं चालवणे ही सुद्धा एक आनंद यात्रा आहे, की उलट नुसताच आला दिवस काढणे हे काही प्रशासनातलं आनंददायक जीवन नाही. नुसत्याच समोर आलेल्या फायली काय त्याच्यावर कोंबडे केले हे काही प्रशासनातलं आनंददायक. उलट तिथे बसून तू काही घडवतोयस, काही बदल करतोयस, काही चांगली मॉडेल्स, चांगली प्रतिमानं, चांगली स्टँडर्ड्स प्रस्थापित करतोयस, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामधनं लोकांनाही मिळत असलेला न्याय असो किंवा जे की आपलं काम प्रशासनाने वेळच्या वेळी केलं, ते सरळपणाने केलं, आपल्याला न्याय मिळाला, याचा त्या नागरिकाला असलेला आनंद आणि काही वेळा डोळ्यात तरळणारे ते आनंदाचे अश्रू, माझं तर म्हणणं आहे की हाच सर्वात मोठा आनंद आहे. आणि अशा त्या आनंदाच्या अश्रूंचं मोल दुसऱ्या पारड्यात टनावारी सोनं टाकलं तरी करता येणार नाही. सगळं मिळून माझ्याशी तर होता बुवा निश्चय, की आता मी ज्या पदावर जिथे आहे फलटण प्रांताधिकारी, तर तिथे मला हे असे नवे आयाम, नवी मॉडेल्स, नवी प्रतिमानं, नवे आदर्शसुद्धा प्रशासनातले मला उभे करून दाखवायचे आहेत. आणि त्या दृष्टीने चिंतन आणि रोजचं काम करताना मला एक सतत बोच होती आणि जाणाऱ्या दिवसागणिक ती वाढत गेली. ती म्हणजे माझ्या कोर्टामध्ये 5, 10, 15, 20, 25 वर्ष प्रलंबित, सरकारी किंवा कायद्यातला शब्द आहे पेंडिंग, अशा माझ्या कोर्टातल्या केसेस सुमारे 2300 होत्या. सुमारे 2300. कायद्याचा अभ्यास करताना पहिला धडा असतो, एक फार छान अर्थपूर्ण वाक्य आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. की न्यायदानाला विलंब हा एक प्रकारे अन्यायच आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. काही वेळा कायद्यातले जाणकार त्याला मग आणखी एका वाक्याची भर घालतात, तेही वाक्य अर्थपूर्ण आहे, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. छान आहे वाक्य, बरोबर आहे. आणि तेही की एका बाजूला न्यायदानाला विलंब हा अन्यायच आहे, पण म्हणून त्या नावाखाली जर न्याय केसचा निकाल लावण्याची घिसाडघाई केली तरी तो अन्यायच, तो की न्याय गाडला. जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. तिकडं प्रशासकीय अधिकारी आणि त्यातल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार म्हणून उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्टेरियल पॉवर्सचं काम करताना साधण्याचा समतोल हा बरोबर त्यातला आहे. की एका बाजूला जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड असंही नको व्हायला, पण त्या नादात घिसाडघाई नको व्हायला, कारण सांभाळण्याचा तोल आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि मी जी मानत होतो जबाबदारी की मी ह्या पदावर आहे, कोर्ट आहे, माझ्या हाताखाली आत्ता सुमारे 2300 केसेस प्रलंबित आहेत. मला जाणवत होतं की कोर्टामध्ये जर एक केस प्रलंबित असेल आणि दुर्दैवाने समजा की 2 सख्खे भाऊ भांडतायत आणि न्यायालयाचा आदेश आहे की पुढील आदेशापर्यंत ते शेत कसायला परवानगी नाही, किंवा खटाव तालुक्यातला एक गरीब माणूस टुरिंग थिएटर टाकतोय आणि जो काही निर्णय खालचा कोर्ट म्हणजे तहसीलदारनी दिला आणि त्याचे नागरिक म्हणून अधिकार आहेत तो अपिलात माझ्याकडे आला आणि जर ती पडूनच राहिली, ती संचिका नसती फाईल आणि नाहीच मिळालं निकाल, वर्षानुवर्ष आणि किती 5-5, 10-10, 15-15, 20-20, 25-25 वर्ष केसेस प्रलंबित होत्या. किती आयुष्यांच्या मधले साठलेले बोळे सुद्धा. आणि मला विशेषतः काम करताना जाणवलं की त्या पातळीची घटनात्मक यंत्रणा, कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी जर त्या पातळीचं आपलं कर्तव्य नीट बजावणार नसेल आणि लोकांना वेळच्या वेळी न्याय देणार नसेल, तर तेवढ्या प्रमाणात अनकॉन्स्टिट्यूशनल, अवैध, असंवैधानिक यंत्रणा बळकट होतात. जबाबदारी कोणाची आहे? घटनात्मक यंत्रणे
च्या जागी जो बसलाय त्याचीच आहे. समजा हे वाक्य क्षणभर अवघड वाटलं तर मी तर साधं सोपं म्हणतोय की शेताच्या बांधावरून दोन गावकऱ्यांचं एकमेकाशी भांडण चालू आहे आणि महसुली कायद्यानुसार त्यांनी प्रांताधिकाऱ्याकडे तो जो काही संबंधित कलम आहे त्या 138 आहे ते महसुली कायद्याचं कलम 138 अर्ज केलाय की आता तुम्ही साक्षी पुरावे कायदा पाहून तुम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. आणि ती जर केस 5, 10, 15, 20, 25 वर्ष प्रलंबित पेंडिंगच राहिली. इकडे हे ज्या दोघांचं भांडण आहे ते काय करणार आहेत शेवटी मग ते कोणीतरी उठून पोलिसकडे कदाचित जाणार. कोणीतरी उठून कोणातरी मग संबंधिताला जरा लाच पैसे चारून सांगणार की त्या दुसऱ्याला पकडा आणि चौकीमध्ये टायरमध्ये घालून तुडवा. झालं वाटा फुटायला सुरुवात भ्रष्टाचाराला गैरप्रकाराला. एवढ्यावर नाहीये. मग कोणी म्हणणार असं का तू पोलिसकडे जातो का मी अंडरवर्ल्डकडे जातो गुन्हेगारी जगत. आणि मग तो सत्यामधला कल्लू मामा तो कमिशन मागतो की साले तेरा कितना पैसा अटका हुआ है. तुझं शेत पिकत नाही एवढं तो सांगतो देतो तुला सोडवून त्याच्या 30% मला द्यायचे. आणि हा विचार करणारा म्हणतो की नाहीतरी माझं सगळं अडकूनच पडलं तर जाऊ दे ह्याच्या बोडक्यावर 30% घालतो माझं शेत मोकळं होईल. तो त्या संबंधित अंडरवर्ल्डच्या जो कोणी आहे गुन्हेगार डॉन त्याला आवश्यक ते त्याचे पैसे देतो. आणि मग गावाकडली असो शहरांच्याकडली असो गुंडागर्दी तो जो दुसरी पार्टी आहे त्यांच्यावर मग दबाव. आणि तू बेटा तुला हे एवढे पैसे देतो हो बाजूला आणि नाहीतर ते पण मिळणार नाही तरी तुला बाजूला. आणि मग अशा वेळी कायदा आणि प्रशासनाची व्यवस्था मग काय करते. कुठेतरी हे प्रशासनाचं दुर्दैवाने फार मोठं अपयश मानायला लागेल. आणि स्टेट कॅपिटल एस शासन संस्था ही लोकांना न्याय देण्यात कुठेतरी कमी पडते. घटनात्मक यंत्रणा आपलं कर्तव्य करण्यात जेवढ्या प्रमाणात कमी पडणार तेवढ्या प्रमाणात घटना बाह्य यंत्रणांची शक्ती वाढते. मला फलटणचा प्रांताधिकारी म्हणून काम करतानाच जाणवलं की आपल्याला जर ती घटना बळकट करायची असेल तर मग त्या घटनात्मक यंत्रणेने आपलं काम नीट वेळच्या वेळी केलं पाहिजे. म्हणून माझ्या मनात सतत रुखरुख होती की अरे माझ्याच कोर्टात 2300 ते 2500 केसेस पेंडिंग आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचं मूल्यमापन पण करण्याची एक सरकारी पद्धत आहे. आणि त्यानुसार विशेषतः IAS अधिकाऱ्याला येणाऱ्या वर्षामध्ये तुझं काम कोणत्या निकषावर मोजलं जाणार आहे ते आणि त्याची उद्दिष्ट आधी आखून पण दिली जातात. आणि मग वर्ष जेव्हा संपतं तेव्हा त्या IAS अधिकाऱ्यांनी आधी स्वतःचा गोपनीय अहवाल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आधी स्वतः लिहायचा असतो. सेल्फ असेसमेंट स्वतः. आणि त्याच्यावर मी ही उद्दिष्ट पूर्ण केली का आणि ते तर त्याला कागदोपत्री पुरावे असतात की ही वर्षाच्या सुरुवातीला आखून दिलेली उद्दिष्ट एवढी आणि माझी झालेली पूर्तता एवढी असा IAS अधिकाऱ्यांनी सेल्फ असेसमेंट करून आपल्या वरिष्ठाकडे पाठवायचं. मग ते वरिष्ठ त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्याचा गोपनीय अहवाल CR कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहितात आणि त्यांच्या वरिष्ठाकडे पाठवतात. त्याला रिव्ह्यू म्हणतात. मग ते जे दुसरे वरिष्ठ आहेत वरिष्ठांचे वरिष्ठ ते पुन्हा तो सगळं पाहतात. त्यावर त्यांना काही म्हणायचं असलं तर अशी एक नीट आहे ही शिस्त प्रशासनाची ठरलेली. त्याचे अनेक नियम पण आहेत. जरा आत्ता मी त्याच्या खोलात नाही जातोय. पण मग कोर्टाच्या कामकाजाबद्दल प्रांताधिकाऱ्याला सरकारने आखून दिलेलं उद्दिष्ट होतं की तू महिना किमान 15 केसेसचे तू निकाल लावले पाहिजेस. तर आता मला IAS अधिकारी म्हणून प्रांताधिकारी म्हणून 2 वर्ष काम करायचं आणि त्यानंतर पदोन्नती येणार. तर त्यावेळी जो विचार होणार ती कालानुसार मिळणारच आहे. पण तुझ्या कामाची गुणवत्ता क्वालिटी परफॉर्मन्स तुझा तपासायला एफिशियन्सी कार्यक्षमता तपासायला ही तुला आखून दिलेली उद्दिष्ट त्याची तू किती पूर्तता केली. तर मी आज तुमच्याशी जी गोष्ट बोलतोय त्या संदर्भातला मुद्दा आहे की सरकारने आखून दिलेलं उद्दिष्ट होतं महिना 15. मी तुम्हाला सांगून झालंय की विशेषतः कायद्याची कार्यपद्धतीने त्याच्यात खोलात उतरणं या बाबतीमध्ये मला खूप शिकावं लागलं. मला अधिकारी झाल्यानंतरही खूप शिकावं लागलं, खूप अभ्यास करावा लागला, खूप खोलात जावं लागलं. मग त्या सगळ्या कार्यपद्धतीवर पकड मिळवावी लागली. ती आनंदाची गोष्ट आहे. मी आत्मविश्वासाने आणि काही त्याच्यात गर्व कोणाला वाटला तर त्यांनी शिक्षा सांगावी. पण मी सांगतोय आत्मविश्वासाने आय नो मी काय बोलतोय की मग माझी त्या कामावर पकड येत पण गेली.
त्यामध्ये मला हे महिना 15 केसेसचे निकाल देण्याचं उद्दिष्ट मला काळजीत पाडत होतं. कारण कामाला सुरुवात केल्यावर माझ्याच्याने महिना 15 होत नव्हत्या. ती जी सगळी शास्त्रशुद्ध पारदर्शक प्रक्रिया आहे की संबंधित पक्षकारांना नीट नोटीस द्या, तुमच्यासमोर हजर करा, ठरलेल्या तारखेला त्यांची केस ऐका, ते सगळं होण्यापूर्वी खालच्या कोर्टात कागदपत्र मागून घ्या, ते तुझ्या घरच्या ऑफिसमध्ये बसून आता सोमवारी तुझ्यासमोर ज्या केसेस सुनावणीला येणार आहेत तर त्याचा अभ्यास करून तुझ्या नोट्स आधी तयार ठेवून आता कोर्टात तिथे मॅजिस्ट्रेट न्यायाधीश म्हणून बैस. सगळं ऐकल्यानंतर, नोट्स घेतल्यानंतर इश्यूज फ्रेम करणे म्हणतात, मुद्दे कोणते ते सांगितले कोर्टात ते, आणि आता निकालपत्र तयार करायचंय, जजमेंट. तेच एक अतिशय कुशलतेचं हाय स्किल काम आहे आणि त्यातल्या एकेका शब्दरचनेला फार मोलाचं महत्त्व असतं. असं काही उठला आणि काही लिहित बसला किंवा हाताखालच्यांवर सोपवलं आणि जे माझं सांगून झालं की दुर्दैवाने त्यातनं मग सगळे भ्रष्टाचार, गैरप्रकाराचे प्रकार, अशाने ते होणार नाही काम. तर मला लक्षात येत होतं की एक एक नीट केस, ती नीट ऐकणे, नीट तिचा अभ्यास, नीट कागदपत्र पाहणे, अंतिमतः सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आधीच सांगणे कोर्टात की आता ह्या केसची सुनावणी पूर्ण झाली आहे, मग त्याला म्हणतात की निकालासाठी आता ही केस बंद केली आहे, क्लोज्ड फॉर ऑर्डर्स. मग मला अभ्यास करून तिचा निकाल करायचा आहे, त्याचं निकालपत्राचं ड्राफ्टिंग आहे आणि माझी जी पद्धत की खुल्या कोर्टामध्ये ते सांगायचं आहे. तर मला महिना 15चं उद्दिष्ट पूर्ण करता येत नव्हतं आणि मनामध्ये टेन्शन होतं की कसं काय आपल्याच्याने हे कसं काय जमणार आहे. त्यामुळे अभ्यासही करत होतो आणि चिंतन करत होतो. माझ्याच्यानी तर महिना 3, 4 किंवा 5 केसेस अंतिमता निकाली लावून दाखल होत होत्या आणि दर महिन्याला तुम्ही वरिष्ठांना भरून एक फॉर्म पाठवायचा असतो की त्या ठरलेल्या उद्दिष्टांचं गेल्या महिन्यात काम काय झालं. मला महिन्यामागून महिने मला कळत होतं की या एका मुद्द्यावर आपलं काम कमी पडतंय, कमी पडून तर चालणार नाही. पण आता काहीही करून मी महिना 15 करायला गेलो तर काहीतरी एक प्रकारची घिसाड काय होईल. उदाहरणार्थ थोडं गुंतागुंतीचं वाटलं तरी मला वाटतं की फॅसिनेटिंग सुद्धा एक मुद्दा जर तुमच्या लक्षात आला. कायद्यामध्ये, अगदी महसुली कायद्यात सुद्धा एक व्यवस्था आहे. त्या कलमाला इंग्लिश शब्द आहेत डिसमिस फॉर डिफॉल्ट, की केसच कोर्टामधनं डिसमिस केली, काढून टाकली, रद्दबातल, आणि त्याला कायद्याचा शब्द आहे डिसमिस फॉर डिफॉल्ट. डिसमिस फॉर डिफॉल्ट म्हणजे की माझ्या कोर्टात केस आली आहे आणि मी तारीख दिली आणि त्या सुनावणीच्या तारखेला वादी, मुख्य पक्षकार, पहिला ज्यांनी केस आणली आहे वादी, दुसरा कायद्याचा शब्द आहे प्लेंटिफ, तो काही कारणाने उपस्थित नव्हता आणि माझ्या कोर्टाच्या रेकॉर्डला कागदोपत्री नीट नोंद आहे की याला आजच्या तारखेची नोटीस मिळालेली होती, ही त्याची सही. त्याचं काम होतं की जर 11 वाजता मी कोर्टाचं काम सुरू करणार असेल तर तो 10:55ला तिथे हजर असायला पाहिजे. पण त्याच्या केसच्या सुनावणीची माझ्या कोर्टात वेळ आली तेव्हा तो हजरच नाहीये. तर अशा प्रकारच्या गैरहजेरीला डिफॉल्ट म्हणतात आणि वेगवेगळे आहेत त्याचे आणखीन. तर मग कोर्टाला, न्यायाधीशाला, मॅजिस्ट्रेटला अधिकार आहे की असं का, म्हणजे तू तुझ्या केसबाबत गंभीर नाही आहेस तर चल काढूनच टाकतो मी केस, डिसमिस फॉर डिफॉल्ट, अशी व्यवस्था आहे. पण मी स्वतःपुरतं ठरवलं होतं की मी करीन ते निकाल मेरिटवर म्हणतात, म्हणजे कायद्याच्या गुणवत्तेवर करीन. मी डिसमिस फॉर डिफॉल्ट नाही करणार. समजा तो पक्षकार काही कारणामुळे नसला जरी तरी मी तर पहिल्या अपिलाचं कोर्ट आहे ना, माझ्यासमोर तर कायद्याने वकिलांचे सुद्धा युक्तिवाद झालेच पाहिजेत असं सुद्धा बंधन नाही आहे. माझ्यासमोरचं आहे की खालच्या कोर्टाची कागदपत्र मागव, समोरच्यांना योग्य संधी दे. तर योग्य संधीची सुद्धा कायद्यातली व्याख्या आहे की त्यांना किमान 2 किंवा 3 वेळा तरी नीट नोटीस दिली, समोर हजर व्हायला सांगितलं, त्याचे नीट साक्षी पुरावे आहेत. अशानंतर जर आता ते येत नाहीयेत तर केस क्लोज केली. तर कायद्यातला एक उपाय आहे डिसमिस फॉर डिफॉल्ट, की तुम्ही अनुपस्थित आहात, चला तुमची केस मी काढून टाकली. पण मी स्वतःशी ठरवलं होतं की मी तसं करणार नाहीये. मी समजा तो वादी, प्लेंटिफ हजर जरी नसला आणि मी ठरवलं आता ही केस मी निकालासाठी क्लोज केली तरी मी माझ्या टेबलवर बसून त्या केसचा अभ्यास करणार आहे, खालच्या कोर्टात झालेले युक्तिवाद वाचणार आहे, तिकडं जे काही जर लेखी दिलं असेल कामकाज करताना ते मी वाचणार आहे. मग मी इश्यूज फ्रेम म्हणजे मुद्दे आणि देईन तो निकाल मी मेरिट, कायद्याच्या गुणवत्तेवर, डिसमिस फॉर डिफॉल्ट नाही.
असं मी ठरवण्याची सुद्धा दोन मुख्य कारणं होती. एक कारण आहे, समाजामध्ये एखादा शब्द फार वेगाने पसरतो, सरकारी विशेषतः अधिकारी, मॅजिस्ट्रेट, की हा काय प्रकारचा माणूस आहे. तर आत्ता बोलतोय त्या मुद्द्याच्या संदर्भात सांगायचं तर, जर एकदा पसरलं माझ्या हाताखालच्या 4 तालुक्यात, की हा डिसमिस फॉर डिफॉल्ट पण करतो, तर जरा नाही म्हणलं तरी गाव पातळीला गुंड, धाक, दपटशाला एक प्रकारे मी एक संधी निर्माण करून देतो याचा अर्थ होतो त्याचा, की मग गाव पातळीला त्या वादीवर गावातल्या संबंधित प्रतिवादी, तो कोणीतरी तालेवार माणूस जर असेल, कोणतरी पॉवरफुल माणूस असेल, राजकीय तर तो यांच्यावर दबाव आणून, की तू याद राख, तू फिरकायचं नाही कोर्टामध्ये. आणि तो बिचारा गाव पातळीला तो जगणारा, तो जीवानिशी आणि आपल्या कुटुंब मुलाबाळांच्या शेताच्या अब्रूसाठी तो गप्प बसणार, तो येणार नाही. आणि इकडे मी माझ्या तोऱ्यात मॅजिस्ट्रेट म्हणून महिन्याचं माझं 15चं उद्दिष्ट पूर्ण करायला मात्र देऊन मोकळा होणार, की डिसमिस फॉर डिफॉल्ट. एक जे दुसरं फार छान वाक्य आहे, जस्टिस इज द एंड, लॉ इज मीन्स टू अन एंड. न्याय हे ध्येय आहे, कायदा हे ते न्यायाचं ध्येय गाठण्यासाठीचं साधन आहे. आणि मी जर फक्त त्या कायद्याच्या कलमावर बोट ठेवून सांगायला लागलो, की बघ कायदा तर पाळलाय, तर मी ओके, कायदा तर पाळला, लॉ फॉलोड, पण न्याय केला का? जस्टिस तर न्याय नाही. अरे उलटं एक प्रकारे मी हे कलम वापरून माझी पोळी भाजतोय. महिन्याचं माझं 15चं उद्दिष्ट पूर्ण होतंय, पण आणि मला प्रमोशन मिळणार, नंतर माझे महिन्याचे 1 तारखेचे पगार होणार, पण न्याय झाला का? त्यामुळे एक कारण होतं, मी स्वतःशी ठरवलं होतं, की मी डिसमिस फॉर डिफॉल्ट करणार नाहीये. मी देईन तो निकाल गुणवत्तेवर, कायद्याची नीट तपासणी करून मी देणार आहे. दुसरं कायद्याचंच कारण आहे, ते म्हणजे अनेक वेळा खालच्या कोर्टात, की माझ्यावरही अपील होऊ शकतं ना. तर जर मी माझ्या कोर्टात मी डिसमिस फॉर डिफॉल्ट केलं, तर जाऊन संबंधित माणसं वरच्या कोर्टातही म्हणू शकतात, की हे बघा डिसमिस फॉर डिफॉल्ट आहे, म्हणजे आम्हाला आमचं म्हणणं मांडायची तिथे संधीच नाही मिळालेली. तर वरच्या कोर्टात ते एवढंच म्हणतात, की ही केस पुन्हा खालच्या कोर्टात पाठवा, रिमांड, आणि येते ती, आणि मग प्रलंबित आणि सतत वाढत जाते. मी ठरवलं होतं, की नाही, मी देणार आहे ते निकाल, मी गुणवत्तेवरच देणार आहे. अशी सगळी चिंता चालू असतानाही मला माझ्या परीने नीट गुणवत्तेवर महिना 15 केसेस करता येत नव्हत्या. माझ्याच्यानी पहिले काही महिने तर 3-4-5 3-4-5 होत होते आणि मी टेन्शनमध्ये होतो. आणि तरी हा प्रश्न कसा काय सोडवायचा याचं चिंतन करत होतो. एका बाजूला कोर्टात प्रलंबित केसेसच 2300, 400, 500. दुसऱ्या बाजूला सरकार मला सांगतंय, की तुझं उद्दिष्ट आहे महिना 15, आणि मला त्या महिना 15ही जमत नाहीत. आणि मग म्हणतात दुष्काळात 13वा महिना म्हणजे, किंवा आगीत तेल म्हणजे. मी तोही अभ्यास केला नीट, की सरकारने मला आखून दिलेलं उद्दिष्ट आहे महिना 15 केसेसचे निकाल लावणे, पण माझ्या कोर्टात दर महिन्याला सरासरीने नव्या केसेस किती दाखल होत आहेत याचाही मी नीट अभ्यास केला, आणि दिसून आलं की नव्या दाखल होणाऱ्याच केसेस 15 ते 20 आहेत. म्हणजे आता पहा, की मला सरकार सांगताय महिना 15 केसेस कर, एका बाजूला मला त्याही धड जमत नाहीयेत, आणि दुसऱ्या बाजूला महिना 15 कर, पण तुझ्या कोर्टामध्ये दाखलच नव्या होणार आहेत 15 ते 20. आणि तशी ती एक कोर्टाची गृहीत असलेली एक पद्धती आहे, ती म्हणजे सुनावणीला ज्या केसेस बोर्डवर घ्यायच्या त्या कालानुक्रमाने घ्यायच्या असतात. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, कोणाची केस माझ्याकडे केव्हा दाखल झाली त्याला त्यानुसारची संधी. म्हणजे 15, 20, 25 वर्ष प्रलंबित केसेस माझ्या कोर्टात आहेत, त्याची निर्गती किंवा निपटारा असे 2 शासकीय शब्द आहेत. ते करायला मी जर काहीतरी करायला सुरुवात केली तरी आधी त्या 25 वर्षापूर्वीच्या, मग 24, 23, 22 करत मी या महिन्यात दाखल झालेल्या केसेसवर केव्हा येणार आहे. आजपासून 20 वर्षांनी माझ्यानंतर जो प्रांताधिकारी असेल तो येणार आहे. आणि हे सरकारने आखून दिलेलं उद्दिष्ट 15, पण महिन्याला दाखल मात्र केसेस होत आहेत 15 ते 20. तर केव्हा होणार न्याय? आणि आता कोर्टात प्रलंबित केसेस नाहीत. म्हणजे हे गणित म्हणजे, की पाल भिंतीवर वर जाते 3 फूट आणि खाली येते 5 फूट, तर ती पाल छतापर्यंत केव्हा पोचेल, असल्या गणितासारखं झालं.
असं सर्व अनेक घटकांचं मी डोक्यामध्ये चिंतन, मनातली एक प्रकारची अस्वस्थता घेऊन करत होतो की आता कसा यातना मार्ग कसा काढू. अशा बॅकग्राऊंडवर आमचे त्यावेळचे विभागीय आयुक्त, म्हणजे माझं सातारा, फलटण जिल्हा तर पुणे विभाग येतो तो महसुली, त्यामध्ये 5 जिल्हे होते आणि ते वरिष्ठ IAS अधिकारी आमचे होते बोंगीरवार सर. तर बोंगीरवार सरांनी याच विषयाकरता सगळा पुणे विभाग, 5ही जिल्हे, त्यावेळी त्यामध्ये एकूण 19 उपविभाग होते, सब डिव्हिजन्स, त्यांचं एक कोयना नगरला शिबिर बोलवलं आणि धरणाचा सगळा परिसर, ते कोयना धरणच महाराष्ट्र अभियांत्रिकी यांचं एक असामान्य प्रतिभावंत उदाहरण आहे. एकदम त्याच धरणाच्या छान काठावर निसर्गरम्य असलेली जागा, तिथे बोंगीरवार सरांनी पुणे विभागातल्या सगळे जिल्हे आणि त्यातल्या उपविभागांची एक 3 दिवसाची बैठक बोलवली, विविध मुद्द्यांवर चर्चा. आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशीच्या पहिल्याच सत्रात बोंगीरवार सरांनी हा मुद्दा मांडला की मी सगळ्या पुणे विभागातल्या पेंडिंग केसेसचा आढावा घेतोय. मला दिसतंय की ही फार मोठी आहे, पेंडन्सी, प्रलंबित, त्याचा निपटारा करायला पाहिजे, अन्यथा लोकांवर न्याय आहे. तर त्यांनी शिबिराच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आमच्या सगळ्यांसमोर प्रस्ताव चर्चेला ठेवला. ते म्हणले मला तुमच्याशी चर्चा करायची. ते म्हणले की हे जे महिना 15चं उद्दिष्ट आहे त्यांनी भागणार नाहीये. ते म्हणले मला ते तुम्हाला वाढवून द्यायचंय 40, पण निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतंय सांगत. मी असं तिकडे समोर बसलेलो, आकडा ऐकून माझ्या छातीत धस्स झालं की मला माझे 15 नाही जमतायत. आता सर म्हणाले 40 करायचे, तर कुठले आपल्याच्याने कुठनं 40 कसे जमणार आहेत. आणि बोंगीरवार सरांनी विचारलं की माझ्या या प्रस्तावावर तुम्हाला काय वाटतंय. सभागृहामध्ये सन्नाटा होता. अख्खा पुणे विभाग, त्यातले सगळे कलेक्टर, सगळे उपविभागाधिकारी बसलेले, या मुद्द्यावर चर्चा आहे. एकटा अविनाश धर्माधिकारीच बोलतोय आणि तरी बोंगीरवार सरांनी प्रसन्नपणे, कुठेही आवाज न चढवता, अशी मुद्द्याला मुद्दा असं उत्तर देत माझ्याशी जवळजवळ पाऊण तास सर चर्चा करत होते. असं मी माझ्या हाताखालच्या 4 तालुक्यांमध्ये मॅसिव्ह मोहीम चालू केली. माझा समाजाला दिलेला शब्द की मी त्या दिवशी जेवढ्या केसेस जर मी बोर्डावर लावलेल्या असल्या तर मी शेवटची केस ऐकेपर्यंत मी उठणार नाही जागेवरनं. पुढचे 14च्या 14 महिने माझी सेंचुरी. मुळात स्वतः दिलेला शब्द पाळणारा आणि वेळा पाळणारा अधिकारी असेल तर समाज सुद्धा प्रतिसाद देतो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.